महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारनं 7 डिसेंबर 2023 रोजी रात्री उशिरा कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती। ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत लागू होती, परंतु सरकारनं 22 मार्च 2024 रोजी एक अधिसूचना जारी करून निर्यात बंदी अनिश्चित काळासाठी वाढवली। यानंतर 25 एप्रिल 2024 रोजी गुजरातमधून 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा निर्यात करायला सरकारनं मान्यता दिल्यावर महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते। सरकारच्या या निर्णयाला शेतकरी आणि विरोधी पक्षनेत्यांनी जोरदार विरोध केला। या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या गुजरात धार्जिण्या आणि महाराष्ट्रावर अन्याय करणाऱ्या भूमिकेवरही जोरदार टीका झाली। या टीकेमुळे आणि लोकसभा निवडणुकीत हा कळीचा मुद्दा बनू लागल्यामुळे केंद्र सरकारनं 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला। परंतु हा निर्णय घेताना 40% निर्यात शुल्काची मेख मारत सरकारनं हातावर भाकरी ठेवून कोपरावर मारण्याचा प्रकार केलाय। यातून हातावर भाकरी ठेवल्याचं समाधान मिळालं, पण भाकरी खाता आली नाही त्याचं काय? एकीकडे या निर्यात बंदीचा शेतकऱ्यांना थेट फायदा होताना दिसत नाहीच, शिवाय देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याच्या दरात सुरू असलेली घसरण शेतकऱ्यांसाठी मारक ठरू लागली आहे। उच्च प्रतीच्या कांद्याची किरकोळ विक्री 15 ते 20 रुपये किलोप्रमाणे, तर कमी प्रतीच्या कांद्याची 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे विक्री होतीये। सरकारनं शेतकऱ्यांकडे पुरेसा कांदा होता त्यावेळी निर्यात बंदी उठवली नाही। कांद्याचं उत्पादन ज्यावेळी जास्त होतं त्यावेळी निर्यात बंदी उठवली असती तर कधी नव्हे ते कांदा उत्पादक शेतकऱ्याला अधिकचे पैसे मिळाले असते। त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठवण्याचा हा निर्णय म्हणजे वराती मागून घोडे अशा प्रकारचा असल्याची टीका होतीये। उन्हाळी कांद्याचं उत्पादन हे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जास्त प्रमाणात होत असते। ॲक्च्युली म्हणजे त्या उत्पादन काळामध्ये निर्यात बंदी करणं आवश्यक होतं, परंतु आता शेतकऱ्यांना जवळपासचा आपल्या जवळचा बाहेर असलेला माल सगळा जवळपास स्थानिक बाजारपेठेमध्ये विकलेला आहे आणि राहिलेला उच्च प्रतीचा माल हा भुसारामध्ये पावसाळ्यामध्ये विकण्यासाठी ठेवलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याच्या हातामध्ये सध्या बाहेर मालच काय शिल्लक नाही। त्यामुळं ही निर्यात बंदी म्हणजे वराती मागणं घोडं असाच, ही निर्यात बंदी जी उठवलेली आहे ती म्हणजे वराती मागणं घोडं असाच काहीतरी तो प्रकार होण्याची शक्यता आहे। ह्याचा शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा फायदा होण्याची शक्यता फारच कमी आहे। दरम्यान निर्यात बंदी उठवली असली तरी त्याच्यावर 40% निर्यात शुल्क देखील आकारण्यात आले। त्यामुळे भारतातील कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तानच्या कांद्यापेक्षा महाग असणार आहे। मग भारताचा महाग कांदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत घेतला जाईल का हे सरकारला कळत नाही का? सरकारला शेतकऱ्याचा फायदा करायचा नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। सध्या निर्यात वाढून बी आम्हाला शेतकऱ्याला काहीच परवडत नाही, कारण एकरी 60 ते 70 हजार रुपये खर्च येतोय आणि निर्यात आता वाढवायचे होते, ज्यावेळेस कांदे होते त्यावेळेस नाही वाढवले। आता कांदे आमचे कमी झाले आणि निर्यात वाढवली तरी पण आम्हाला काही फायदा नाही। कोल्हापूरच्या बाजारपेठेचा विचार केला तर कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये सातारा, पुणे, श्रीगोंदा, अहमदनगर, सोलापूर, लासलगाव या ठिकाणाहून कांदा येतो। आज दिवसभरात बाजार समितीमध्ये 56 ट्रक म्हणजेच 5555 क्विंटल कांद्याची आवक झाली आहे। कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकरी चिंतेत असून मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून चुकीच्या निर्यात धोरणांमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा वांदा करणं सुरूच आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर।